20 दिवसामध्ये एकही मंत्र्याला टाइम नाही मिळाला. ते सोनम वांगचुक छोडा, एक सामान्य माणूस तिथे बसला असता तर हे जबाबदारी आहे सरकारची की तिथे येऊन की काय तुमचा प्रश्न आहे, काय इतके सारे स्टुडंट्स आहे आणि रातोरात तुम्ही इतकं सारे चादर घेऊन तुम्ही ते व्हिज्युअल्स बघा. पोलिसांच्या कशा तुम्ही हे दमदाटी करून त्यांना अशा प्रकारचे खेचून रेटून त्यांना बाहेर त्या स्टेजवरून घेऊन नेले. हे काय लोकशाही आहे का? अशा प्रकारची दादागिरी जे देशामध्ये सुरू आहे, लोकशाही कधीही संपलेली आहे या देशामध्ये. अशाच प्रकारची दादागिरी मुळे आणि कुणाचा तुम्ही टाळ्या वाजवणारे लोक तुमचं मुलं नाही आहे, ते शिक्षा घेणार नाही आहे, ते कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्समध्ये बसणार नाही आहे. पण काय आहे की इतकी अंधभक्ती झालेली आहे, काहीही करू द्या आम्ही तर टाळ्या वाजवता राहणार आहे. हे जे मानसिकता तयार झालेली आहे ना, ते कुठेतरी थांबायला पाहिजे. आणि दुसरी म्हणजे त्यांनी मला एक प्रश्न थेट विचारलं की आम्ही एक स्कूलसाठी एक हे केलं होतं. हो, मी आज मान्य करतो की आम्ही एक जागा घेतली होती एक चांगलं स्कूल बांधण्यासाठी, पण त्यांचं डेव्हलपमेंट प्लॅन महानगरपालिकाचा त्याच्यानंतर आम्हाला सांगण्यात आलं की त्याच्यामध्ये रिझर्वेशन आलेलं आहे म्हणून ते नाही. आता मी त्यांना सांगतो आणि हे टाळ्या वाजवणारे जे लोक आहे ना, भारतीय जनता पार्टीचे कट्टर समर्थक, तुम्हाला माझ्या या स्टेटमेंटवर टाळ्या वाजवला पाहिजे. मी तुमच्यासाठी काय बांधलं? जालना रोडवर ह्या लोकांची मागणी होती की गोपीनाथ मुंडे साहेबांचा स्मारक करा, एक पुतळा बांधा. मी विरोध केला, मी प्रामाणिकपणे विरोध केला. कोर्टामध्ये एक जनहित याचिका फाईल केली आणि कोर्टाला हे समजावून सांगितलं की ह्याच्यामध्ये काही दुमत नाही की गोपीनाथ मुंडे साहेब खऱ्या अर्थाने एक नॅशनल लीडर होते, लोकनेते होते आणि त्यांना खरी श्रद्धांजली द्यायची असेल तर त्यांच्या नावाने एक हॉस्पिटल उभा करा. सगळे विरोध करत होते माझा, पण मी कोर्टामध्ये जाऊन ते आणलं. 6 महिन्यानंतर हेच माझे मित्र अतुल सावे त्याचं उद्घाटन करणार आहे आणि अतुल सावे साहेब आज घोषणा करून टाका, त्या हॉस्पिटलचं नाव तुम्ही गोपीनाथ मुंडे हॉस्पिटल देणार आहे. पैसे दिले तुम्ही, पैशाचं महत्व नाही आहे. पैशाचं तुम्ही सांगा, आज या शहरामध्ये स्मारक पाहिजे, पुतळे पाहिजे का हॉस्पिटल पाहिजे, स्कूल पाहिजे? तुमची राजनीती तुमच्याकडे ठेवा, पण या शहराला एक हॉस्पिटलची 400 बेडच्या हॉस्पिटलचा उद्घाटन माझे प्रिय मित्र जाऊन असा फीत काटणार आहे आणि नारेबाजी करणार आहे. मी स्कूल नाही बांधलं, पण साहेब मी तुमच्या नेत्याचं हॉस्पिटल सरकारने बांधलं, महायुती सरकारने बांधलं, महायुती सरकारने बांधलं. त्यातून पैसे दिले नाही तुम्ही, सरकारने. तुम्ही तर हे बांधणार होते, मी कोर्टामध्ये गेले नसते ना तर तुम्ही तिथे एक पुतळा बांध